7,000वर काम करणारी मोलकरीण अचानक कमवायला लागली करोडो रुपये. सत्य समजताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील एका शांत परिसरात ही घटना घडली. बाहेरून पाहता सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कोणीही कल्पना करू शकत नव्हतं की एका घराच्या 4 भिंतींआड अशी एक कथा तयार होत आहे, जी पुढे जाऊन संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरणार होती. या कथेच्या केंद्रस्थानी होती एक महिला. साधं आयुष्य, साधं काम आणि साध्या गरजा. अनेक वर्षांपासून ती विविध घरांमध्ये जाऊन काम करत होती. तिचं जीवन पाहून कोणालाही ती आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणारी महिला वाटली असती, कारण तिच्या उत्पन्नाचा मुख्य आधार होता घरकाम. दरम्यान शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरीही ती नियमितपणे कामासाठी जाऊ लागली. त्या कुटुंबाची समाजात मोठी ओळख होती. लोक त्यांचा आदर करत होते. त्यामुळे त्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीकडे कोणी विशेष लक्ष दिलं नाही. सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र काही महिन्यानंतर एक विचित्र गोष्ट लोकांच्या लक्षात यायला लागली. त्या महिलेच्या राहणीमानात अचानक बदल दिसू लागला. पूर्वी साधे कपडे घालणारी महिला आता महागडे कपडे वापरू लागली होती. तिच्या हातातील वस्तू, तिचा वावर आणि तिचा आत्मविश्वासही बदललेला दिसत होता. सुरुवातीला लोकांनी याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. कदाचित एखादा व्यवसाय सुरू केला असेल, कदाचित नातेवाईकांकडून मदत मिळाली असेल, अशा चर्चा सुरू झाल्या. पण दिवसाघडी तिचा खर्च वाढताना दिसत होता. एक दिवस परिसरातील काही लोकांच्या नजरेत एक गोष्ट भरली. ती महिला एका महागड्या वाहनातून फिरताना दिसली. हे पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, कारण तिच्या उत्पन्नाच्या तुलनेत हा खर्च अशक्य वाटत होता. ज्यांच्या घरी ती काम करत होती त्या कुटुंबियांनाही हा बदल जाणवू लागला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण नंतर त्यांनाही शंका येऊ लागली. इतक्या कमी पगारात एवढं ऐशोआरामाचं जीवन जगणं शक्य तरी कसं आहे? शंका वाढत गेल्याने अखेर कुटुंबातील काही सदस्यांनी शांतपणे माहिती गोळा करायला सुरुवात केली. कोणालाही कल्पना नव्हती की या शोधातून जे समोर येणार आहे ते अत्यंत धक्कादायक असेल. दरम्यान महिलेचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. जणू काही तिला कोणाचीही भीती उरली नव्हती. ती अगदी निर्धास्तपणे वावरत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खात्री दिसत होती. एका दिवशी अचानक कुटुंबातील एका सदस्याच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले. सुरुवातीला ते किरकोळ वाटले, पण त्या धाग्यांचा मागोवा घेतला गेला आणि हळूहळू संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ लागलं. या तपासादरम्यान काही डिजिटल पुरावे समोर आले. काही संभाषणं, काही व्यवहार आणि काही अशा गोष्टी सापडल्या ज्यामुळे संशय आणखी बळावला. आता प्रकरण साधं राहिलेलं नव्हतं. कुटुंबियांना जाणवलं की पडद्यामागे काहीतरी मोठं सुरू आहे. मात्र ते नक्की काय आहे याचा उलगडा अजून झालेला नव्हता. प्रत्येक नवीन पुरावा एक नवीन प्रश्न निर्माण करत होता. त्याच काळात महिलेच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींची माहितीही समोर येऊ लागली. तिच्या आयुष्यात काही लोक अचानक खूप सक्रिय झाले होते. या लोकांची भूमिका नेमकी काय होती याचा शोध घेतला जाऊ लागला. जशी माहिती जमा होत गेली तसं प्रकरण अधिक गंभीर वाटू लागलं, कारण यात केवळ आर्थिक व्यवहार नव्हते, तर काही संवेदनशील बाबींचाही संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कुटुंबियांनी अखेर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सर्व पुरावे आणि संशयास्पद गोष्टी पोलिसांसमोर मांडण्यात आल्या. पोलिसांनाही प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास पोलिसांनी सुरू केला. तपास जसा पुढे सरकत गेला तसतशी अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. काही व्यवहारांची रक्कम इतकी मोठी होती की तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुप्तपणे नजर ठेवायला सुरुवात केली. प्रत्येक हालचाल, प्रत्येक संपर्क आणि प्रत्येक व्यवहाराची नोंद घेतली जाऊ लागली. आता सत्य फार दूर नव्हतं. अखेर एक दिवस पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला. काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापांदरम्यान जे सापडलं त्याने तपास यंत्रणाही काही काळ स्तब्ध झाली. घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यासोबतच मौल्यवान दागिने आणि इतर आर्थिक पुरावेही जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा स्रोत काय, हा प्रश्न आता सर्वांनाच पडला होता. पोलिसांनी चौकशीचा फास आणखी घट्ट केला. चौकशी दरम्यान काही नावे समोर यायला लागली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचे संकेत मिळू लागले. हळूहळू संपूर्ण कटाचा उलगडा होऊ लागला. प्रत्येक पुरावा एकमेकांशी जोडला जात होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेलं गुपित आता बाहेर येण्याच्या मार्गावर होतं. आणि शेवटी जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. घरकाम करणारी पिंकी गुप्ता नावाची महिला ज्या प्रतिष्ठित ज्योतिषाचार्याच्या घरी काम करत होती, त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ तिने गुप्तपणे रेकॉर्ड केले होते. याच व्हिडिओचा आधार घेऊन तिने त्या ज्योतिषाचार्यांना सतत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भीती आणि बदनामीच्या दबावाखाली ज्योतिषाचार्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जाऊ लागले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या ब्लॅकमेलिंगमधून तब्बल 4 कोटी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण कटात पिंकी गुप्ताला तिच्या प्रियकराची आणि तिच्या आईचीही साथ मिळाल्याचा आरोप पोलिसांनी केला. तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. छाप्यात त्यांच्या ताब्यातून सुमारे 45 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 55 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. 7,000 रुपये पगारावर काम करणाऱ्या महिलेच्या करोडोंच्या साम्राज्यामागे लपलेलं हे रहस्य समोर येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.